तर नमस्कार मित्रांनो. आता ही पाठीमागची मोरी गाय आहे ना, तर ती आता विणार आहे. ती विकायचीच होती. मी पप्पांना मागच्या 4-5 दिवसात म्हटलं होतं गाय कधी विकायची म्हणून. म्हणजे विकायची तर होतीच, पण पप्पांनी काय मनावरच नाही घेतलं. आणि काल रविवारी पप्पांना पण काम होतं आणि मी गेलो तिकडे शर्यतीला. आणि ती गाय आज व्यायला लागली. आपल्याला विकायचीच होती बरं का, पण आता ती व्यायला लागली. परत गुरांची संख्या आता वाढतेच. तशी तर तिला कमीच करायचं होतं, पण आता विती आणि विल्यानंतर विकायला काय होतं, किंमत थोडी कमी भेटते. कारण गाय जास्तच खराब दिसतात. अगोदरच ती खराब आहे, परत जास्तच खराब दिसतात. आणि ह्या टायमाला कसं आगूट सुरू होती ना, काही लोकांकडे चारा वगैरे नसतो ना सध्याला, तर त्याच्यामुळे सध्याला काही एवढे भाव पण नाहीत गायांना. एक पाऊस पडल्यानंतर गायांना भाव येतात. सध्याला बैलांना भरपूर रेट आहे मार्केटमध्ये, कारण की एक तर बैलांची संख्या कमी झाली आणि आता मशागती सुरू होणार आहेत शेताच्या. आता अवकाळी पाऊस पडला ना, जरा ढेकळं वगैरे मऊ होतात. मग अगोदर शेताला पेरणी अगोदर मशागत करायची, आवत वगैरे हाणायचं, परत कापूस लावण्यासाठी रेषा वगैरे मारायच्या. आणि पेरणी काही काही लोक आणखीन पण बैलांनी पेरणी करतात ना, आणि बैल लागतातच कामाला. ट्रॅक्टरने किती जरी झालं ना, तरी खताच्या गोण्या, आता भाड्याचा ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर डायरेक्ट शेतात येतो, आपल्या घरी येत नाही ना. मग तर घरून शेतापर्यंत खताच्या गोण्या वगैरे न्यायला बैल लागतात इथून पुढे आता. तर त्याच्यामुळे बैलांना सध्याला भरपूर मार्केट आहे. जर्सी गायांचं मार्केट थोडंसं कमी आहे, कारण की सध्याला म्हणजे लोकांकडे खायचा थोडा तुटवडा असतो. तर त्याच्यामुळं दिवाळीत गायांना चांगले भाव राहतात आणि बैलांना सध्याला पेरणीमुळे भाव आहेत. तर आपल्याला ती विकायची होती, पण ती आता विणार आहे. तर आणि विताना तिचा व्हिडिओ मी बनवू शकणार नाही, कारण की जरशा गाय विताना तर त्याला 4-5 माणसं तरी लागतात. तिला थोडीशी मदत करावं लागते ना, तर त्याच्यामुळं माणसं लागतात. तर त्याच्यामुळं आता व्हिडिओ तर मी बनवणार नाही ती वितानी. तर चला, बाकी तुम्हाला सांगतो. गुरांना खायला टाकलं होतं वाडं, ऊसाचं वाडं. तर कुट्टी थोडीशी व्यवस्थित झाली नाही, मोठी मोठी झाली होती. ही गाय जेडी लईच उठबस करते, त्याच्यामुळे शेवते लय. एकदा बसून राहील तर काय परेशानी बरं तिला. पप्पा पण तिकडं आद्रकीच्या शेताकडे गेलेत. पण तशी गाय अनुभवी 2-3 वेत झालेले आहेत, तर त्याच्यामुळे एवढी काही अडचण नाही तिला वेळेला. आरामात वेळेल ती. गाय विण्याच्या आधी ना सारखी उठबस करत राहते. तर मित्रांनो, गाय वेली थोडीशी तिला मदत करायला लागली नॉर्मल. तर हे तिला वासरू झालं आहे, खोंड आहे वासरू. आणि गाईला मी जवस चारलं आहे, गूळ चारला आहे. त्यानंतर पाणी नेली होती, पण पाणी काय पिली नाही ती, कारण की अगोदरच पाणी पिलेली होती. आता तिला वैरण खायला ठेवली. ए ठोंबिया, पाठी पाडतो का. आणि काय झालं आहे ना, वासरू मी बांधून पण लगेच ठेवले. तर मी वासरू लगेच बांधले. तर त्याच्या तिथं पुढं गायला कुट्टी खायला ठेवली. गायने अगोदरच खाल्ले, तर त्याच्यामुळे तिला काही भूक नाही. पण भूक लागल्यावर खायला थोड्या वेळाने. आता गाय बसन, आराम करेन. मला वासरू तिकडं न्यायचं होतं झाडाखाली, कारण की इथं सध्याला काय होतं माहिती का, सध्या वारं बंद झाले, तर त्याच्यामुळे गरमी लई. पण गाय दम काढणार नाही. वासराला तिकडं नेलं ना, तर गाय बसणार नाही. आणि तो झाड पडेपर्यंत गायनी बसायला पाहिजे. मग त्याच्यामुळे थोडंसं मग मी वासराला राहून देतो सध्याला थोड्या गरमीत. तर उद्यापासून आपण ह्या वासराला तिकडं झाडाखाली जागा करायची. असं नाही, आपण ह्याला दूध पण जेवढं आपण कालवडील दूध पाचतो ना गाय झाल्यानंतर, तेवढंच आपण गोऱ्याला पण दूध पाचतो. फक्त स्टॅलिनच्या वासराला ते जरा गरमी सहन नाही झाली त्याला. ऐन उन्हाळ्यातच गाय वेलीन ते गरमी जास्त होतं. त्याच्यामुळे ह्या वासराला तर उद्यापासून तिकडं झाडाच्या सावलीला बांधायचं. गाय खात नाही, कारण तिला भूक पण नाही. हां, आता ह्या गाईला गायचे आपल्या इथं वेत झालेत ना अगोदर, तर त्याच्यामुळं मला माहिती आहे हिला डॉक्टरची वगैरे तशी काही गरज पडत नाही. डॉक्टरची वगैरे काही गरज पडत नाही, वेतन पण गरज पडली नाही, काय आजारी पण पडत नाही ही गाय. म्हणजे ही गाय कसं जास्त HF नाही ना, म्हणजे जास्त टक्केवारी नाही, तर त्याच्यामुळे हिला डॉक्टरची वगैरे तशी काही गरज पडत नाही. वासराला लगेच बांधले, कारण की वासर उठायला धडपड करून तिकडे गेलं ना, तर गाय व्यवस्थित मग आराम करत नाही, सारखी तिच्या हमऱ्यात राहते, वासराकडे ओढ घेते. त्याच्यामुळे त्याला मी लगेच बांधून ठेवलं तिथं. म्हणजे तिथं बांधून बसलं ना, तर गाय जरा बसेल. आता गायला भूक पण नाही. कुट्टीची पाठी बाजूला काढतो, म्हणजे गाय आराम करेन. आणि आराम केल्यावर झार लवकर पडेल, एक 4-5 वाजेपर्यंत वार पडून जाईल. हे आता सीझनचे पहिले जांभळे आहेत बरं का. जरा साईज लहान आहे, कारण हे जांभळीचं झाड जरा लहान आहे. आणि वर चांगले जांभळे आहेत राव. पण ह्याचे जांभळे फांटे नाजूक असते ना, जास्त पुढे जाता येत नाही. ते पलीकडचं झाड ना, ते मोठं झाड आहे,
पण त्याला आणखीन पिकलेच नाहीत. ह्या छोट्या झाडाला जांभळं पिकलेत चांगले. आणि बारकाले पोरं किती वर गेलेत. बारकाले पोरला वर जायला जमतं म्हणजे नाजूक फांट्यावर, पण माझं वजन जास्त आहे ना, त्याच्यामुळं मी आपले इथले असेच खातो छोटाले, पण छान लागतात हे छोटाले पण. चला आता दुपारचं म्हणजे 4 वाजताचं खायला टाकलं गुरांना. मी जांभळं खायला गेलो, त्यानंतर तिथंच विहिरीत पोहायला गेलो. पाणी त्या दिवशीपेक्षा आज वर पाणी होतं बरं का, म्हणजे त्या दिवशी पोहायला गेलो होतं, त्याच्या दुसऱ्या दिवशी गेलो तर पाणीच नव्हतं. आणि आज गेलो तर त्याच्यापेक्षा जास्त पाणी होतं आज. तर तेवढ्या पाण्यात मग पोहून आलो मी. आणि आता गुरांना टाकाय वाड्याची कुट्टी, वाडा संपेपर्यंत वाड्याचीच कुट्टी टाकायची गुरांना. ह्याचा तो उभा राहायच्यासाठी स्ट्रगल चालू आहे. एकदा उभं राहिले, दूध वगैरे पिले ते पडलं उलट तसं नको पडू, असं पड. आणि लहान वासरे त्यांना काय होत नसतं पडल्यावर. ते आत्ता मानेवरती असं उलटं पाडायला लागलं होतं, म्हणजे वरती पाय आणि पाठीवर असं पाडायला लागलं होतं. पण होतं तसं नवीन ह्या पिल्ल्यांना. तर मित्रांनो आता पाठीमागे ओम आणि मी आलो आंबे उतरायला. आंबे यावर्षी जसे विकतील तसेच उतरलेत, म्हणजे एकदम जास्त नाही उतरले. मागच्या वर्षी आपण एकदमच जास्त उतरले होते. आता ह्या वर्षी आपले आंबे विकतायत पण व्यवस्थित, म्हणजे आपण जसे उतरवतोय तसे विकतायत. एखादा डॅमेज आंबा असतो तर तो आंबा खराब होतो. तर तसे थोडेफार म्हणजे एक पूर्ण आंब्याचे 4-5% आंबे खराब होतातच बरं का, म्हणजे कुठं मार लागला, रुची आला, असं काहीतरी होतं. नाही तर बाकी आपले आंबे यावर्षी चांगले विकतात आणि पुढच्या वर्षी तर याच्यापेक्षा चांगले विकतील. हे ओम, ह्यो आंबा उतरायचा चल, तू डाळिंबातला उतरू. हां हे बघा, ह्या आंब्याचे खालचे आंबे सगळे उतरलेत, वरती आंबे राहिलेत. जशी आपल्याला गरज पडते तसे उतरवतात आपण. मित्रांनो आता सुरुवातीला आपण ह्या आंबे उतरू. हा डाळिंबातला आंबा आहे, इकडं जास्त लक्ष जात नाही ना, तर त्याच्यामुळे आपण इथले आंबे अगोदर उतरून घेऊ. चला आम्ही 2 कॅरेट आणलेत आम्ही, ओमने एक, मी एक. आज 2 कॅरेट आंबे उतरायचे आहेत. आंबे मला वाटते आता पुरत नाहीत वाटते, एक 7-8 दिवसात सगळे उतरून संपतील आंबे. संपायला पण पाहिजेत, आता पावसाळा सुरू झाले ना, वाऱ्याने नुकसान भरपूर होतं. त्या दिवशी 1.5-2 कॅरेट आंबे पडले वाऱ्याने. पण कसं ह्या वर्षी ठरवलंच होतं जसे विकतील तसेच उतरायचे, तर त्याच्यामुळं हो चल पटकन. हे बघा आता आम्ही आंबा आहे ना इथून कट करणार आहेत, आणि घरी गेल्यानंतर देठ फक्त 2 इंच ठेवायचं, कटरने कट करायचं. तर हे बघा असं एकदम, आणि लहान झाडं असल्यावर वरून फेकायची वगैरे गरज पडत नाही. हे बघा इथून अशी तोडायची. इथं तुम्हाला दाखवतो. आता हा किती आंब्यांचा गुच्छ आहे, तर एवढे आंबे यायला पाहिजेत. मोडून दाखवतो. हे बघा एकाच गुच्छाला 4 आंबे आलेत, असे 4 आंबे यायला पाहिजेत, म्हणजे पटापट आंबे काढून होतात आणि भरपूर फळ लागतं झाडाला. तर आपण तवर तर बघितलं ना किती झाड गच्च भरतं तवरानी, आणि आंबे बघितलं तर एवढे पातळ लागतात. पण बरे जर सगळे आंबे लागल्या तर फांटे मोडून जातील झाडाचे. मग हे देठ आम्ही घरी गेल्यावर कट करू. आणि मित्रांनो बादलला बसायचं पॅड मी मागवलं होतं आज, तर तो डिलिव्हरीला आपल्या गावात काय आला नाही, तर मी मित्राकडे सांगितले, तर ते आज संध्याकाळी येईल आपल्याकडे. मग उद्याच्याला ते पॅड मी बघतो बादल अगोदर तर लावून देतो आहे का, कारण त्याला पॅडची सवय आहे नाही माहीत नाही, कारण की गावठी घोड्याला असंच चालवतात, म्हणजे असं पाठीवर बसूनच. पॅडची त्याला सवय असेल नसेल कळेलच ते, आता उद्याच्याला लावून बघितल्यावर पॅड. पण ते मागवलं तर आहे. आणि तुम्हाला बादल 2 दिवस झालं दाखवलंच नाही. आता पुढच्या व्हिडिओत दाखवतो बादलला मी. चला अगोदर असे आंबे उतरून घेऊत. बस थांब पडचिन. ओमनी नंदिनीला मोठ्या हौदार पाण्यावर नेलं होतं. ओम गेलं. आणि ह्याला किती आवड आहे बघा ना, ह्याच्या आजोबासोबत असतो ना. हा छोट्या आत्याच्या छोट्या मुलाचा नातू आहे, म्हणजे छोट्या मुलाचा मुलगा, छोट्या आत्याचा नातू आहे, छोट्या मुलाचा मुलगा आहे. तर ह्याला किती हसुडाची आवड आहे, म्हणजे त्याच्या आजोबासोबत बघतो ना तो आजोबाच्या खांद्यावर हसूड, तर बरोबर तशी स्टाईल मारतोय, म्हणजे तसाच हसूड घ्यायचा. आता बघा कसं मारतोय. त्याला पाण्यावर न्यायचं का, न्यायचं कुणाला न्यायचं, चिमण्याला गौरंगला चिमण्याला न्यायचं. आली का, ह्याचं काय नाव आहे, ह्याचं नाव काय तांबड्या बैलाचं, गावलांग. बल गावलांग नाव आहे का, बल नंतर त्याचा इंटरेस्ट बघा गुराबादला. ती काबरी मला मारी ती.
बस मारत असते तिला पुढं लाव तिला काबरी चल म्हणा ढिली सोड काबरी हो ढिली सोड ना दाव ढिलं सोड असं चल म्हण तिला हे तिथं तू थांब ना पळू नको तू पळू नको चैतन्य हा मग सारखंच महाग लागले मला पाणी प्यायचं पडचिन थांब ना पडचिन ना त्याचं एकदा पडून झालंय रस्त्याला थांब दमन चल पळू नको ना हिसका नाही द्यायचा थांब ना तू ती गाय मारते बर का हा मारी ती गाय अच्छा हिसका नको देऊ मग मारी ती बघ हा बस थांब मी बांधतो सोड ओमला हिऱ्याला पाणी तर पाजायचं होतं आणि ओमला बैल आकडत नाहीच नाही पण मारतो सुद्धा हे थांब हिऱ्या हिरे ऐक रे ओम तर कसं नाही वाढायचं सरळ झाल्यावरच वाढायचं